कारण तसा त्या खेळाडूचा खेळ आहे. आता मात्र सलामीच्या जोडीला दाखल झाला आहे मैदानामध्ये. टॉस पराभूत झाला, त्याच्यानंतर मात्र फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं गेलं आहे. 4 ओव्हरची मॅच. याच्या आधीच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं धारावी संघ मात्र पराभूत झाला. कालच्या दिवसाचा विचार केला तर कुमार 11 तुर्भे संघसुद्धा पराभूत झाला. म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये मोठमोठे संघ मात्र पराभूत झालेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये वैभव भोईर असतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं हार्दिक भोईर असतील. 2 पंच त्यांचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानेन, कारण चांगली कामगिरी मात्र त्यांची आज पार पडताना आपण पाहतोय. चला सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल आदित्य सिंग. ओव्हर द विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये गंगाधर इंगोले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पावसाचं आगमन आणि फलंदाजांना मात्र ज्या ज्या वेळी पावसाच्या सरी बरसत असतात त्या त्यावेळी अडचण ठरते. एकदा का गोलंदाजाने ते हेरलं, टप्पा पाहिला की अचूक दिशेने गोलंदाजी कशी करावी याच्यासाठी उपयुक्त ठरत असतो पावसाचं आगमन. परंतु गंगाधर इंगोले हा एक मोठा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष नवी मुंबई क्रिकेट पटलावर त्याचं नाव मात्र प्रामुख्याने घेतलं. पहिलाच बॉल इथे मात्र शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडासा थांबला आणि चेंडूला पाहिलं. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आहे. पहिलाच बॉल मात्र वाईड होता, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. आणि या सामन्याची सुरुवात मात्र वाईड चेंडूने झाली आहे. 1 धाव मिळाली. अवांतर धाव्याने संघाचं खातं मात्र उघडलं गेलं आहे श्रीकृष्ण दिवा संघाचं. आणि जोरदार पावसाला मात्र इथे आगमन झालं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आदित्य सिंग. ओव्हर द विकेट. इथे मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र लेग बाईच्या रूपाने घोषांकित रिझनमध्ये चालला. 1 सिंगल धाव मिळेल, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 2 धावा 1 चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे मात्र अवांतर चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं, कारण समोरचा खेळाडू उभा आहे, एक मोठा खेळाडू आहे, त्याच्यामुळे एक नवक्या खेळाडूवरती दडपण त्याचं जाणवतोय. आदित्य सिंग एक यंगस्टर आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहे आणि थोडंसं बदल आदित्य करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अवांतर चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते. ओव्हर द विकेट. मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला हवेमध्ये लॉफ्ट केला आहे, परंतु चेंडू थांबणार नाही आहे, सरळ चाललाय. सीमा रेषा पार आलाय षटकार बॅट्समन गंगाधर इंगोलेच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या मात्र आता पुढे पोहोचली आहे 8 या आकड्यावरती, 9 या आकड्यावरती. अतिशय चांगला नेत्रदीपक फटका आपण पाहिला. आदित्य सिंग जर आपण पाहिलं तर यंग टॅलेंट आहे आणि संघनायकाने त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. प्रमुख अस्त्र पहिलेच ओव्हर मात्र त्याच्या खांद्यावरती दिली आहे. जबाबदारी आहे, परंतु ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र गुडलेंतवरती चेंडू हतल्ला होता. बॅटचे टॉपेज लागले. चेंडू घोषांकित रिझनमध्ये गेला आहे, त्याच्यामुळे मिळेल फक्त 1 सिंगल रन. आणि या सिंगल रनाने मात्र संघाची धावसंख्या जर पाहिली 10 या आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय किशोर मडवी. आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला आहेत, ते सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहेत. गेली कित्येक वर्ष सलामीला येताना आपण त्यांना पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेट असेल आणि हा मैदान जर आपण पाहिलं ना तर श्रीकृष्ण दिवा संघासाठी एक यशस्वी असा मैदान आहे, कारण कित्येक स्पर्धा त्यांनी ह्या मैदानावरती जिंकल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते आदित्य. इथे मात्र वेगवान टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र अवांतर पाहायला मिळेल. 1+1 अशा 2 धावा ॲड होतील. संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती. यंग टॅलेंट आहे, यंगस्टर गोलंदाज आहे, परंतु थोडासा दडपणाखाली जाणवतोय. अवांतर चेंडू थोडेसे जास्त आले त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आणि अवांतर चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी पंचांनी सांगितलं इट इज अ वाईड बॉल, त्याच्यामुळे ही 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या मात्र ह्या अवांतर धाव्याने पुढे पोहोचली 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उडवला, लॉफ्ट केलाय. उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, परंतु पावसाळी क्रिकेट आहे, थोडासा अंदाज बांधणं चुकीचं ठरलं आणि इथे मात्र झेल सुटला. झेल कोणाचा सोडलाय तर गंगाधर इंगोले यांचा. आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या.
पावसामध्ये रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहायला मिळालं. स्वतःचं बॅलन्स करत स्वतःची काळजी घेऊन हे धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावरती. पहिलं षटक मी तर म्हणेन श्रीकृष्ण दिवा संघाच्या बाजूने जातोय, कारण आत्तापर्यंत 15 धावा आल्यात आणि गडी बाद झालेला नाही आहे आणि पावसाचं मात्र जोरदार आगमन होतंय. गोलंदाजांना याचा फायदा घेता येईल का? कारण ज्या वेळी पाऊस पडतो ना गोलंदाज त्याचा फायदा घेत असतात. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान टाकण्याचा प्रयत्न, वाट पाहावी लागेल निर्णयाची आणि पंच सांगतायत इट इज अ वाईड बॉल. त्याच्यामुळे ही एक सिंगल रन मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावरती. बिनगडी बाद 16 धावा आपण पाहतो स्कोअरबोर्डवरती. टॉस जरी आपल्या बाजूने लागला नसला तरी फलंदाजी मात्र चांगली होते याचा आनंद असेल कर्णधाराला. आणि इथे मात्र पॉईंटच्या दिशेने उडवलाय आणि क्षेत्ररक्षक बॉल येण्याच्या आधी मात्र थोडासा पाय त्याचा घसरला, परंतु स्वतःला सावरलं आणि पुन्हा चेंडू पकडला, फेकला, तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. आणि पावसाळी क्रिकेट हेच आहे. पावसाळी क्रिकेट म्हटलं की पडणं, घसरणं हे सर्व प्रकार आले. यावेळी तुम्हाला स्वतःला सावरावं लागेल आणि स्वतःला सावरत असताना चांगला चेंडू फेकला आणि 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आदित्य सिंग आपण पाहतोय. इथे मात्र लॉंग मिड ऑनच्या दिशेने आणि तिथे चेंडू थांबणार नाही आहे, सरळ चालला, सीमारेषा पार, आलाय षटकार बॅट्समन गंगाधर इंगोले यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 आकड्यावरती. चांगली सुरुवात. कालच्या दिवसाचा आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर ही एक चांगली सुरुवात मी तर म्हणेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय महागडी गोलंदाजी आदित्य सिंग याची झाली. यंगस्टर आहे, नौका खेळाडू होता, परंतु अनुभव आहे, कारण अनुप पाटील सारखा हे एक महान खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडत असताना हे खेळाडू. आता मात्र स्ट्राईक इंडियनला फलंदाज किशोर आपण पाहतोय मडवी. संघाची पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 24 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती आता कर्णधार स्वतः आलेत. त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली धावसंख्या उभारली आहे श्रीकृष्ण देवाने, त्याच्यामुळं विकेट घेणं आवश्यक आहे. स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं का म्हटलं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण, कारण स्वतः जबाबदारी स्वीकारली आहे. पहिल्या षटकामध्ये आपला गोलंदाज थोडासा महागडा ठरला आणि यावेळी आपल्याला जाणं आवश्यक आहे. पहिलाच बॉल अनुप पाटील यांचा, धीम्या गतीचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पावसाळी क्रिकेट आहे, थोडासा बॅलन्स करणं अवघड जातं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं. 2 धावा मिळाल्यात, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 26 आकड्यावरती. धीम्या गतीचा बॉल होता, कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झाला, परंतु टायमिंग जुळलं नव्हतं, त्याच्यामुळे 2 धावा जरूर मिळाल्या. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट अनुप पाटील. धीम्या गतीचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडू आलाय, त्याच्यामुळे चांगलं कमबॅक मी तर म्हणेन. आणि वरुण राजा अक्षरशः बरसतोय, अक्षरशः मैदानामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली धावेल का, परंतु नाही. इथे नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावा पळून पूर्ण केल्या, त्याच्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 28 आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत अनुप पाटील यांनी, त्याच्यामुळे 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 4, म्हणजेच काय ते चांगली गोलंदाजी. कारण रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की त्यावेळी गोलंदाजाची कसोटी पानाला लागते आणि अशा वेळेला असा तिखट मारा मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा पावसाचा जोरदार आगमन झाला, अशा पावसामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे प्रश्न असेल फलंदाजांना. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मत आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धावा जरूर मिळाली आणि संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 29 आकड्यावरती. गंगाधर इंगोले यांच्या बॅटमधून ज्यावेळी 2 षटकार आले, अशा फलंदाला स्ट्राईकला आणणं खूप महत्त्वाचं होतं आणि तेच जाणलं, त्याच्यामुळे एक धाव पळून पूर्ण केली आहे. आणि आता स्ट्राईकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते गंगाधर. गेली कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेट यांचा आपण पाहिला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलं मित्र म्हणून फलंदाज आहे गंगाधर इंगोले यांना. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं का म्हटलं जातं,
स्वतः जबाबदारी स्वीकारली. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती 24 आणि त्याच्यानंतर स्वतः जबाबदारी स्वीकारली. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही आहे. फ्लाईट स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार बॅट्समन गंगाधरच्या बॅटमधून. आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 35 आकड्यावरती. या आधीच्या सामन्यासुद्धा आपण पाहिलं होतं 36 धावा आल्या होत्या आणि या सामन्यामध्ये आत्तापर्यंत 35 आल्यात. म्हणजेच काय 17.50ची सरासरी गाठली आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील हे इथे मात्र थांबवलं जाईल. अनुप पाटील रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण स्पीडअप करा. कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 मॅच पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. सागर संघाच्या वतीनं तिसरी. 2 षटकाचा खेळ संपला. 35 धावा आपण पाहिल्या स्कोअरबोर्डवरती बिनगडी बाद. आत्तापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे श्रीकृष्ण देवा संघाने. जरी आपण टॉस पराभूत झालो असलो तरी आपल्याला संधी निर्माण झाली आहे फलंदाजी करण्याची, त्यांना ते लक्ष देण्याची आणि त्या दिशेने पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 17.50ची सरासरी गाठले. येणारे 12 चेंडू शेष आहेत. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. इथे मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. टॉप पेस लागले. चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. तिथे मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि एकेरी दुहेरी धाव संख्येने मात्र जास्त फरक पडणार नाही आहे. मोठे फटके आले पाहिजे नाही. आणि जर मोठे फटके आले तर आपल्यावरती अडचण निर्माण होईल, आपल्यावरती प्रेशर निर्माण होईल आणि ते करू द्यायचं नाही आहे. असंच गोलंदाजाने ठरवलं आहे. कारण अनुप पाटीलने जे कमबॅक केलं आहे कौतुकास्पद आहे. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला 24 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या षटकामध्ये फक्त 12 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली 36 आकड्यावरती. 36 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स. बिनगडी बाद 36. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते सागर चौधरी. पुढचा बॉल इथे मात्र वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाने मात्र हेरलं आणि आउटसाईड ते ऑफस्टम्पचे बॉल आहे. सोडून दिला पंच. आम्हाला सांगता इट इज द वाईड बॉल. अवांतरची एक धाव मिळेल आणि याचा फायदा मात्र श्रीकृष्ण दिवा संघाला होईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सागर यांचा आपण पाहतो राऊंड द विकेटने मारा काढण्यासाठी सज्ज झाला. इथे मात्र फलंदाजांना बीट केलं. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. आदित्य ज्यावेळी मागणं ठरलं होतं कर्णधारांनी स्वतः जबाबदारी स्वीकारली. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट गोड आवाज आणि चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून 6 धावेसाठी षटकार. किशोर मडवी ऑन अ फायर आपल्याला पाहायला मिळत आहे. अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याने चांगल्या पद्धतीने चेंडू पाहिला आणि तसाच भिरकावून दिला सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सागर यांना. आणि इथे मात्र लगातारचा दुसरा आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी आणि षटकार आलाय. लगातारचा बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतो किशोर मडवी यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या मात्र आता पुढे पोहोचली आहे 49. 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 धाव फक्त दूर आहे सांघिक अर्धशतकाच्या दिशेने. किशोर मडवी अनुभवी प्लेयर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळाला. आम्ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धासुद्धा चांगल्या पद्धतीने खेळू शकतो हे दाखवत आहेत मैदानामध्ये. त्यांचा स्टान्स पहा, त्यांची बॅटिंगची ॲक्शन पहा. इथे मात्र लगातारचा तिसरा उडवण्याचा प्रयत्न. टॉप एज लागले. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने परंतु तिथे घोषांकित रिझन आहे. मिळेल फक्त 1 सिंगल धाव आणि संघाचे सांघिक अर्धशतकी खेळली झाली आहे. 50 धावा मात्र स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत बिनगडी बाद. आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं पहिली चांगली भागीदारी असेल. इथे मात्र लगातारचा तिसरा बॉल मात्र थांबणार नाही आहे. बॉल अप इन द एअर डाऊन इन टू द क्राऊड. दॅट इज अ ह्यूज 6. काय फटका मारलाय. 4 चेंडूमध्ये 3 षटकार. एक अनुभवी खेळाडू आणि त्यांचा क्लास दाखवून गेलाय. संघाची धावसंख्या मात्र 56 आपल्याला पाहायला मिळते. एकही गडी बाद केलेला नाही आहे. पहिल्या षटकाचा विचार केला धावसंख्या आली होती 24. दुसऱ्या षटकाचा विचार केला धावसंख्या आली 11 आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या 21 धावा.
चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं श्रीकृष्ण दिवा संघाच्या माध्यमातून. जरी आपण फलंदाजी आपल्या वाट्याला आली असली तरी फलंदाजी करत असताना अतिशय चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी आपण घेतली परंतु ते आपल्या पथ्यावर पडताना पाहायला मिळते. संगम आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन आलेत. ह्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील, उच्चांक गाठला जाईल का या स्पर्धेमधला, कारण गंगाधर इंगोले अजूनही मात्र स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. राऊंड द विकेट. इथे मात्र शॉटम करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. अनुप पाटील स्वतः झेल खाली चाललेत आणि हे खेळाडू झेल सोडणार नाही आहेत. त्याच्यामुळे फलंदाज मात्र बाद होईल. गंगाधर इंगोले बॅक टू दी डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन आणि भागीदारी फोडण्यामध्ये संगमला मात्र यश आलंय. संगमने ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय, ब्रेक थ्रू मिळालाय मित्र म्हणजे श्रीकृष्ण दिवा संघाच्या ह्या इनिंगला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नितीन आपल्याला पाहायला मिळतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. चांगली खेळी आतापर्यंत गंगाधर इंगोले यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि व्यावसायिक क्रिकेट का खेळ यांच्या वर्णी लागली जाते याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवलंय. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय नितीन यांना संगमच्या गोलंदाजीचा विचार केला. पहिल्याच बॉलवरती मात्र ब्रेक थ्रू मिळवलाय. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 56. येणारे चेंडू शिल्लक असतील अजूनही 5. 5 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील. संगम आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट. 7-8 पावलाचा रनअप आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलंय. थोडं पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. इथे मात्र अवांतर चेंडू आहे. वाईट बॉल आहे. पंच आम्हाला सांगतायत त्याच्यामुळे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक गडी बाद. थोडीशी शैली मात्र थोडीशी आगळी वेगळी आहे. फलंदाजांना टायमिंग थोडंसं जज करणं थोडंसं महागात पडू शकेल. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 चेंडू सुरेख हाताळलेत मी तर म्हणेन संगम याने. पहिल्या षटकामध्ये 24, तदनंतर अनुप पाटीलने केलेलं कमबॅक फक्त 11 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा आणि चौथ्या षटकामध्ये मात्र आत्तापर्यंत 2 चेंडू सुरेख हाताळलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते संगम. पुढचा बॉल संगम यांचा आपण पाहतोय. इथे मात्र पॉईंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. एक धाव मिळाली आहे. त्याच्यामुळे संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 58. 58 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. एक गडी बाद झाला परंतु त्याची गंगाधर इंगोले जरी बाद झाले त्याची तरी कमतरता मात्र भासू दिलेली नाही आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा अजून जोडल्या जातील परंतु संगम थांबवेल का हा मोठा प्रश्न आहे. परंतु टॉपेज लागले. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न परंतु स्वतः गोलंदाज झेलच्या दिशेने धावतोय परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे फक्त आणि फक्त 59 या आकड्यावरती. या आजच्या दिवसातला उच्चांक जरूर ठरलाय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर या स्पर्धेमधला उच्चांक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट. इथे मात्र बीट केलाय फलंदाजाला. टॉफेज लागली होती. झेलची संधी होती का परंतु यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली आहे मी तर म्हणेन. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या इनिंगमधील. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 59. 59 धावा. एक गडी बाद. शेवटचा 1 बॉल आहे. इथे मात्र शेवट गोल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. धावचीतची संधी आणि ती सुद्धा यशस्वी. फलंदाज मात्र धावचीतच्या रूपाने बाद झाला. 2 गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिली 59 या आकड्यावरती जाऊन थांबली. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 60 धावांची. 15ची सरासरी गाठायची आहे
आणि 15ची सरासरी गाठत असताना कशा पद्धतीने खेळ करेल जय गजानन कुक्षे संघ. कारण समोर जर आपण पाहिलं वेगाचा बेताज बादशाह गंगाधर इंगोले यांच्यासारखा तिखट मारा करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला स्कोअर बोर्ड ते पाहायला मिळेल. 2 गडी बाद 59 धावा आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 60 धावांची. म्हणजेच काय 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊ नका कुठे, पाहत राहा, ऐकत राहा लफडा चषक 2024 आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपल्या समोर जोडले जातील महागुरू सँडी म्हात्रे सर. थँक्यू सो मच. Thank you so much, विशाल बेकर. एक इनिंग मध्ये सोडून जायला त्याच्या पाठीमागचं कारण जेवणाचा वेळ आहे. आम्ही जेवण केलेलं आहे, परंतु आपल्या सहकार मित्राला लगेचच जेवण करता यावं यासाठी मी पुन्हा या मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये आपल्या समोर जोरदार पावसाने बॅटिंग केल्यानंतर शांत असा हा पाऊस, शांत क्रिकेट. पण शांत क्रिकेटमध्ये एक गरमीचं वातावरण निर्मिती केलेली आहे. कोंबडा चषक पावसाळी रबर बॉल स्पर्धा 2024. यतीन भोईर, विजेंद्र भोईर, वैभव भोईर संपूर्ण टीम जयगाव जुगाव मित्रमंडळानं जुगाव आयोजित. आणि तिथेच मॅच रंगतोय. 2 बलाढ्य संघ श्रीकृष्ण दिवा आणि त्याच्या विरोधात जय गजानन कुक्षेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अतिशय दर्जेदार बॅटिंग गंगाधर इंगोलेने केली. 9 चेंडूला समोर जाताना 23 धाबा 3 षटकारासहित त्याने कुठल्या. त्यानंतर मास्टर माइंड किशोर अशोक मडवी याने 12 चेंडूमध्ये 24 धाबा, 200 धाबांच्या स्ट्राईक रेटने. या 24 धाबा किशोर मडवी, त्याच्यानं नितीन मडवी नाबाद 2. अशा प्रकारे पाहिलं 4 ओव्हरमध्ये खेळताना आजचा सर्वाधिक उच्चांक लावला आहे श्रीकृष्ण दिवा टीमने आपल्या नावे. 59 टार्गेट आहे ना, टार्गेट आहे 59, 58 धाबा. अतिशय चांगलं ओव्हर कमबॅक करून दिलं, खास करून संगम याने. कारण त्या ओव्हरमध्ये मोठमोठे फटके येण्याची शक्यता होती, त्यापासून दूर ठेवलं संगमने. आणि अवघ्या त्या ओव्हरमध्ये आल्या धाबा फक्त 3. गुड ओव्हर. त्यानं अनुप पाटीलचं कमबॅक करणं 11 धाबांचा त्या ओव्हर. नंतर सागर थोडासा खर्चिक ठरला, तब्बल 21 धाबा. पण आदित्य सिंगने खूप पहिल्या ओव्हरमध्ये धाबा मात्र दिल्या तब्बल 24. अशा प्रकारे 4 ओव्हरमध्ये 58 बनवल्या. 59 धाबांचा टार्गेट सेट केले समोर जय गजानन कुक्षेत. आणि ती पेलण्याची निश्चित धमक आहे, परंतु त्याला रोखण्याची मात्र काय दुसऱ्या बाजूला विचार केला. बॉलिंगमध्ये गंगाधर इंगोले स्वतः कॅप्टन या मॅच पासून आपल्या कारकिर्दीला ॲज कॅप्टन म्हणून सुरुवात करतोय. गुड्डू बिट्टू अनुप पाटील आणि त्याच्या साथीला आकाश सिंग सिंग इज किंग. कडवा संघर्ष पाहायला मिळेल. एका बाजूला एक सर्वोत्तम फलंदाज बरं एक ज्यांची गणना केली जातो अनुप पाटील, आकाश सिंग. त्याच्या विरुद्ध त्याला रोखण्याची धमक चमक असलेला गोलंदाज गंगाधर इंगोले, शिवम पांडे स्वतः कॅप्टन.
बिट्टू या स्पर्धेपासून या मॅचपासून ते धुरा सांभाळतं ॲज कॅप्टन म्हणून. त्याचं एक डावखोऱ्या हाताने ते गोलंदाजी टाकताना तो दिसेल इन ॲक्शनमध्ये. गंगाधर इंगोलेन मास्टर माइंडकडून अपेक्षा आहे का तो ओव्हर हाताळू शकतो, कारण अनेकेत पावसाळी क्रिकेट खेळत नाहीये. त्याच्या जागी कदाचित किशोरला यावं लागेल. 59 झाल्यात 60 धावांचा टार्गेट, 62 टार्गेट. बरोबर 15 धावांच्या सरासरीने ही धावसंख्या प्रत्येक गोरमागे ठेवायला लागेल अनुपच्या टीमला, अर्थातच जय गजानन कुक्षेत. कुक्षेत गाव म्हटलं सूरजजी पाटील कार्यसम्राट नगरसेवक दीपक पाटील असतील, परंतु क्रिकेट जर कोणी मोठा केलं असेल ना त्याचं नाव आहे संदीप पाटील सँडी. त्याच्यानंतर तोच वारसा अनुपने छान चालवलाय. आकाश सिंग बंधूने त्याला छान चालले. विनोद पाटीलला उसून चालणार नाही. कित्येक वर्ष उंच पुरा विनोद पाटील एक चोपेर फटकेबाज आहे त्यांच्यामध्ये. गंगाधर इंगोले पहिला बाहेर घेऊन येतो पहिल्या ओव्हरमध्ये. श्रीकृष्ण दिवाकडून समोर आहे. तेवढाच धाटणीतला तेवढाच अट्रॅक्टिव्ह प्लेअर. हे जंग पाहायला नेहमीच सर्वोत्तम मोर्चे सर्वोत्तम आकर्षित करतात. त्या तमाम आलेल्या जमलेल्या पावसाळी रबर क्रिकेटमध्ये लफडा चषक तुम्हा सर्वांचं माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं सरसे स्वागत आहे. 60 धावांचा टार्गेट. पहिला चेंडू, पहिला ओव्हर, सेकंड इनिंग. जाऊया पाहूया अनुप का गंगा यामध्ये वर्चस्व गाजेल. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा परफेक्टली टप्पापणाची घेतलेली आहे. एक हलकीशी उंची जवळून काढला आणि सोपवला सर विकेटच्या पाठीमागे. तिथे मास्टर माइंड किशोर मडवी, तिथे विकेट किपर. गुड गॅदर, नो रन. पुन्हा जात आपल्या बॉलिंग मार्कवर. 0 डॉटने सुरुवात केली. पहिला बॉल. ओ हो तेच तरार चेंडू शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. परफेक्टली अपसाइड अप रायझिंग द बॉल. उसळी घेतलेला चेंडू वेगानं स्वार होऊन गेला. विकेट किपर किशोरच्या हातात. सलग 2 चेंडू डॉट. अनुप विरोधात गंगा. यावेळेला थांबला. मिड विकेटला जाताना शॉर्ट ऑफ करता मिड टायमिंग स्ट्रोक. वाईट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करताना फील करेल. रामत सिंगलने तिसऱ्या चेंडून आपलं खातं खोललं. बॅटमधून अनुपने खातं खोलून दिलं जय गजानन कुक्षेत टीमला. बिन गडी बाद एक बनवायचे 60. 4 ओव्हरचा खेळ. पावसाळे रबर क्रिकेट लफडा चषक 2024 कशमकश. डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. स्टँडिंग ॲज कॅप्टन शिवम पांडे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट काउ कॉर्नर inside the circle, very close to limit of short mid wicket. Jayendra offside of some pitching होते. lovely bowling आहे, super bowling. 4 चेंडू टाकले सलग 2 पहिले डॉट नंतर सिंगल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आकाश सिंगच्या समोर काढलेला आणखी एक डॉट. व्हेरी क्लेवर बॉलिंग बा गंगाधर इंगोले. गंगा मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला तर बरेचसे किताब हे नावे केलेत गंगाने. धीरज असेल, भूषण असेल, त्याच्या मांदेल्यामध्ये याचं नावही मतातून खेळलं जातं. बॅकफुटवर जाताना कडक स्ट्रोक आहे. डाऊन द ग्राउंड परफेक्टली मिडल ऑफ द बॅट बाय आकाश सिंग यांचे रन. पाचव्या चेंडूवर बुलंद षटकार बॅटमधून बाद असताना ओपन द अकाउंट बाय आकाश सिंग. 6ने वाढवतो स्कोर 7 वर. जाऊन ठेवतो जय गजानन कुक्षेतल्या षटकाराने आकाश सिंग. सिंग इज किंग. शेवटचा चेंडू पहिला ओव्हर. गंगा ऑफसाइड ऑफस्टमला रायजेला चेंडू. पिचिंग ऑफसाइड ऑफस्टम ती दिशा पाहिली, त्याला घोषांकित केल्यानंतर वाईट +1 अशा 2 धाव मात्र स्कोर कार्ड वरती. 2 स्कोर वाढतो जय गजानन कुक्षेत. 60 बनवायचे आहेत. 9 धावा. नाही वाईट +1 9 पोचते स्कोर. 15 धावा सरासरी प्रत्येक षटकामागे हे ठेवणं गरजेचं आहे, कारण 4 मध्ये 60. चेंडू गेल्या कारणाने दुसऱ्या चेंडूची मागणी केली. रबरी क्रिकेट बऱ्याचशा चेंडू आतापर्यंत काल जवळ 48 4 बॉक्स असे इथे नियमाने माहिती दिली. 4 बॉक्स काल वापरले गेले. 8 संघ खेळतात. 8-12 संघ खेळले, कारण 8 टीम अ गट, 4 टीम ब गटामधून. बुटले टप्पा पडल्यानं चेंडू ऑन द राईज अप ड्राईव्ह केलं. दूरवरून क्षेत्ररक्षण येईल, फील करेल.
त्यामुळे अनामत सिंगल घेतली. प्रणव ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला ओव्हर टाकला गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवाकडून. सफलता मात्र अजित करू शकला नाही, पण धावा खर्च केले पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा 0 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक राहतोय. येणाऱ्या 18 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 50 धावा. 18 चेंडू 50 धावा. आकाश सिंग अजूनही त्याचा बंधू अमन सिंग यायचं बाकी आहे. विनोद सारखा एक घातक फलंदाज आहे. मजबूत फलंदाजी ओळखला जातो जय गजानन कुक्षत. त्यामध्ये दुमत नाहीये. पहिले ओव्हर टाकलं, हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. यश मात्र मिळालं नाही गंगाला. स्वतः कॅप्टनला बॉलिंग मार्कवर शिवम पांडे बिट्टू आणि समोर आहे ज्याच्या बॅटमधून एक ऑन द अप राईट स्ट्रोक डाऊन द ग्राउंड ओव्हर द वाईट इज लॉंग ऑन षटकार तो आकाश सिंग. काय बोललो मी शिवम पांडे स्वतः कॅप्टन आणि समोर आकाश सिंग. आता 3 ओव्हर अर्थात 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षत समोर लक्ष आहे 50 धावा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट फुल टॉस डाऊन द बॉल बीट केले चेंडू फराच्या रन. खराब क्षेत्ररक्षण पण त्या पाण्याच्या सासिल्यामध्ये सिंतोड उडून गेला शरीरावरती. चेंडू गायब 4 रन. स्वागत केलं कॅप्टन. पहिला मॅच ॲज कॅप्टन म्हणून जोरदार स्वागत केलं. पावसाळे रबर क्रिकेटमध्ये आकाश सिंगने चौकाराला 4 ने धावसंख्या जय गजानन कुक्षे स्कोर कार्ड वाढते जाऊन ठेवते 14 वर. 14-0 गडी बाद. डीप कव्हर पॉइंट बाईट इज डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर डीप मास्टर माइंड किशोर लॉंग ऑफ. चार 5 असं कॉम्बिनेशन हे कायम राहील. परंतु 2 प्लेयर फिल्डर दैन्याच्या आत 30 यार्डमध्ये ठेवणं अनिवार्य हा स्पर्धेचा नियम आहे. पहिला चेंडू फुलटा त्याचा समाचार केला आणि त्याला फरार केला डीप मिड विकेटच्या मधून 4 रन केली. बॅटमधून आला षटकार नंतर चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आपण खेळताना मला शेवटच्या बॉलमध्ये गंगाच्या विरुद्ध चढवला तो षटकार आकाश सिंगने. आता स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर आहे शिवम पांडे. ग्रेट बॉलिंग भयानक वेग इनटू द बॉडी परफेक्टली बॉडी मधून काढलेला चेंडू सरेल स्थिरावला हाती गेला विकेट कीपरच्या. गुड बॉलिंग बाय कॅप्टन बिट्टू. चौकार षटकार एक तुझा एक माझा रंगलेला खेळ जय गजानन कुक्षत विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. पडणाऱ्या या अल्पसा अप द राईज. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. आणि स्वतः या श्रीकृष्ण दिवाचे सर्वेसेवका टाळ्या टोपटून आकाश सिंगचं प्रकाश मिळवून स्वागत केलं. दॅट इज ॲब्सोल्युटली ग्रेट पंच ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. आकाश सिंग किंग इज किंग. बल्ले बल्ले करत चौकार डॉट षटकार. प्रेशर मध्ये कॅप्टनला टाकल्या ओव्हर मध्ये निश्चित म्हणेल. 6 ने धावसंख्या झपकन पुढे जाते 20 वर. लक्ष्य 60 आणखी 40 धावांची आवश्यकता. मॅच अजून बाकी आहे. दुसरं पगीदीपदावर आपलं पहिलं टाकताना स्वतःचा कॅप्टन शिवम पांडे बिट्टू. समोर किंग इज किंग. सिंग इज किंग आकाश सिंग. पेसिंग टू द नेक्स्ट बॉल ऑफ द कॅप्टन. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. ग्रेट बॉलिंग. हे अपेक्षित आहे. गतीमध्ये हलकासा परिवर्तन केलं. जी गती होती ना गतीला सावका. त्याला माहित आहे थोडासा सज्ज झालंय. मनातले भाव ओळखले. हे ओळखता आलं ना तर बीट करण्यासाठी मात्र निश्चित यशस्वी होऊ शकतो बॉलर. जे केलं कॅप्टनने. शॉट ऑफ द चेंडू त्याच्यामध्ये फिंगर्स रोल कटर बॉल बीट टू द बॅट्समन आकाश सिंग. बॉल वेंट टू द बिहाइंड द स्टंप विकेट कीपर नो रन. चांगला फटका ऑन द अपराइज मिड विकेटच्या दिशेने तिथे प्रदर्शन करताना वाईट इज लॉंग ऑन येईल काऊ कोच फील करेल. व्हॉट अ लवली थ्रो बाय नितीन ऑन द एक्झॅक्टली बॉलर हँड इन टू द बॉलर हँड. सिंगल फक्त मिळते. धावसंख्येमध्ये पुढे हलकेसे एकने जाते 22 वरती. शेवटचा चेंडू वेलकम बॅक. चौकार षटका केला वेलकम बॅक. कारण तंत्र फक्त अवघ्या 2 सिंगल.
नाव अनुप पाटील ऑन स्ट्राइक. गुड बॉलिंग रायझिंग डिलिव्हरी. दुसरा चेंडू आदळतोय गालावरती. काल गालावरती खूप मात्र दुखापत झाली होती भूषणला. बाउन्सिंग त्याच्यानंतर त्याची कॅप एस्टनवर हिट विकेट बॅक एस्टरडे वॉज व्हेरी क्वेश्चन मुवमेंट बाय भूषण. 2 ओव्हरचा खेळ संपतोय होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22-11 धावांच्या सरासरी, पण आवश्यकता 15 धावांच्या सरासरी प्रत्येक ओव्हर मागे. इथे 11 धावांच्या सरासरी 22. आता 12 चेंडू 38 धावा. अपडेट स्कोर त्याच्या बाजूला 9 कारण मंदार पाटील जेवणासाठी, त्यामुळे त्याच्या जागी प्रथम भगत स्वागत आहे. प्रथम जो स्कोरच्या भूमिकेमध्ये अपडेट करताना केडी पीटीसीचे सर्वे सर्वा. पाणी पाहिजे पाऊस पडतोय, परंतु कंकोटीकरण नवी शहर नवी मुंबईचं शहर बराचसा बदलाव. त्यामध्ये किती पाऊस कोसळला ना तर 1-2 तासाने गरमी जाणवते. हे चिंतेची बाब आहे. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा. त्याला 1 वर्ष पाणी टाकल्यानंतर त्याला विसरू नका. उन्हाळ्यामध्ये त्याला कायमस्वरूपी पाणी द्या आणि ऑक्सिजन मिळवा मित्रांनो. ऑक्सिजन देणारे झाडे वाढवले तर आपण जर राहू जगू, नाही तर कठीण आहे. याचं जिवंत उदाहरण. धो पाऊस कोसळते, 2 तासाने प्रचंड गरमी, जिथे गारठा निर्माण करते ते पाणी मुरत नाहीये. हे चिंतेचे बाब. 2 ओव्हरचा खेळ ते झाले समाप्त. 22 धावा लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 38 धावा. हे लक्ष आहे जय गजानन कुक्षेत. एकही गडी मात्र गमल नाही. नो हनी विदाउट लॉस 22. त्याच्या पहिले वाटा उचलल्या 2 षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक खेळतोय 17 वरती त्याला साथ देतो. अनुपटे थोडा शांत आहे, पण कधी आज या समुद्र जेव्हा शांत असतो ना त्या लाटा पाण्यासारख्या आहे, पण तेव्हा तो अशांत तो खलबल माजवतो. तसं अनुपच्या बाबतीत म्हणता येईल. तो शांत आहे, पण तो समुद्राच्या लाटा पाण्यात खवळलं ना तर व्हेरी रिस्की. 18 चेंडू आणि 38 धावा. बॅट मात्र चेंज केलेली आहे. धोनीचं उदाहरण घ्यायला लागेल. स्लॉगिंग बॉलला वेगळी बॅट, कारण हेलिकॉप्टरला एक वेगळी बॅट धोनी यूज करायचा. येथे 2 ओव्हर नंतर मात्र आपली आवडती बॅट आणि डगआउटमध्ये मागवले अनुपने. त्या बॅटिंगने मात्र खेळण्यासाठी सज्ज. पण स्ट्राईक आहे आकाश सिंग. 2 षटकार 1 चौकार. 17 ओव्हर खेळतोय. नॉट आउट आकाश सिंग. 22 लागल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजावर आले बाहेर घेऊन प्रणव यंगस्टार गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. गुड बॉलिंग यार, गुड बॉलिंग. तरुणांना एक वेगळी संधी मिळते. श्रीकृष्ण देवा त्याचं खरं कारण आहे. स्वतः कॅपेबल असताना बऱ्याच वर्षापासून कमी सामने केलेत प्रकाश मडवीने, आणि असे तरुणांना त्याने प्रमोट केले. त्यामुळे 60 वर्ष करून गेला तर कायमस्वरूपी तोच विश्वास या प्रकाश मडवीवरती काय मात्र जतन केले. पिचिंग टू लेग साईड लेस्टम डाऊन टू लेग साईड. हातवारे दोन्ही बाजू. पहिला वन चांगला, खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोरमध्ये पुढे जाते जय गजानन कुक्षेत. 60 धावांचा टार्गेट. आता बनल्यात 23. तिसरं पगितीपद. 11 चेंडूचा खेळ बाकी. प्रणब बॉलिंग मार्कवर. हो अगेन बॅक टू बॅक. ती दिशा संधी वारंवार मिळत नाही, पण संधीचं सोनं कसं करावं लागेल. एक चेंडू मात्र महत्वपूर्ण असतो. रबरी बॉलचा क्रिकेट लागला तर आउट ऑफ द पार्क. टिचून पडणाऱ्या सरी, त्या सरीमध्ये जर फायदा उठवणारा जर ठरवलं ना तर काही करू शकतो बॉलर. कारण ती सुवर्ण संधी देतो पावसाच्या हलक्याच्या सरी. पिचवरती सरफेस ऑफ द पिच इज अ युजफुल टू द बॉलर टू बीट द बॅट्समन बॅटर. या क्षणाला संधी आहे प्रणवकडे. एंड चेंज केले. राईट ऑन द विकेट. ग्रेट शॉट आहे. टक टक. ओनली टाइमिंग देअर. ओव्हर द माइंड इज लॉंग ऑफ. इट्स द मॅक्सिमम. आउट ऑफ द बार. चरण ताबडतोब प्रतीक्षा केली. षटकार. मास्टर माइंड त्याच्या साथीला. स्वतः कॅप्टन आला. विकेटच्या पाठीमागून धावून आला नितीन. असे 3 प्रमुख फलंदाज. गंगाला रावलं नाही काय या छोट्या नवतुराणाला. यावेळी आकाश सिंग किंग इज किंग. बल्ले बल्ले करता तिसरा षटकार. त्याच्या बॅट त्याला कसं रोखावं याचा कान उपदेश देताना, कानाला उपदेश देताना, त्याला सूचित करताना, मित्रा घाबरू नको, आम्ही संपूर्ण टीम तुझ्या पाठीशी आहे. मैदानात जरी प्रकाश नसला ना तरी तो तिथून तुला सपोर्ट देईल.
असा कदाचित घेऊ द ॲडवाईस मैदानामध्ये चला जास्ती वेळ घेऊ नका एवढंच मात्र मी म्हणेन. कारण जब्बल 12 मॅच आजच्या फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय लफडा चषक 2024 आणि तिथेच मॅच रंगले जयगणा कुक्षेच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. पहिल्या इनिंगमध्ये 59 बनवले 60 डाऊनचा टार्गेट. त्याला उत्तर देताना आता 30 वर पोहोचले. अर्धा प्रवास मात्र इथे पूर्ण केले जय गजानन कुक्षेत एकही गडीने गमावता. बॉलिंग मार्कर नौका गोलंदाज प्रणव. अनिकेत पाटील हा एक गोलंदाज नसल्या कारणाने त्याची जी उणीव आहे ती उणीव पूर्ण करण्यासाठी गोलंदाज प्रणव. डीप पॉइंट आहे डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर कॉर्नर डीप मिड डीप स्क्वेअर लाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. पिचिंग लेग साइड डाऊन द लेग साइड. खराब गोलंदाजी खराब प्रदर्शन पाहायला मिळते. सलग तिसरा षटकारानंतर प्रेशर. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत 4 चेंडू पूर्ण करायला लागतील. 31 धावा पोहोचते स्कोर. समोर आकाश सिंग वाईट फुलटॉस बॅटवर डाऊन द बॉल आणि इथे आणखीन एक मस्तकावर दस्तक देऊन षटकाराला बॅटमधून आकाश सिंगच्या चरण. साने वाढते स्कोर पोहोचतोय 38 वर. खराब गोलंदाजी 2 षटकार टाकलेले वाईड त्यामुळे जो आलेली लढत आहे ती थोडासा सैल होत चाललेली आहे. खराब प्रदर्शन 2 ओव्हर पहिलं ओव्हर हाताळलं गंगाने. त्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिले होत्या 10. नंतर कमबॅक करताना कॅप्टननं परतवलं होतं परंतु इथे मात्र खराब प्रदर्शन प्रणव. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफसाइड ऑफस्टम. पिचिंग द डाऊन द चौथा वाईट. खराब चिंतेमध्ये संपूर्ण श्रीकृष्ण दिवा काय करावं काही करू शकतो. अजून संधी आहे कमबॅक करण्याची पण सट्टिक लाईन पासून दूर चालले प्रणव. डाऊन द लेग साइड 5वा वाईट. आणखीन एक खराब. स्कोर पोचलेला आहे 40 वर. आता फक्त 20 धावा. आता कमबॅक मी म्हणेन जय गजानन कुक्षेत. मास्टर माइंड हँडलिंग ऑफ द बॉलर आहे ना इथं कॅप्टनची खरी कसोटी. कोणत्या क्षणी कोणता बॉलर वापरायचा ही खरी कसोटी. वन ऑफ द बेस्ट क्वालिटी ऑफ द कॅप्टन हँडलिंग द बॉलर आणि तिथे थोडा कमी पडलाय मी म्हणेन शिवम पांडे. प्रणव राईट आर्म राऊंड द विकेट वाईट परफेक्टली इनटू द बॉडी परफेक्टली बुंदा टच अँड गो सिंगल घेतली. दुसरी धाव घातक होईल थांबवलं अनुपने कारण आपण मॅच मध्ये आहोत. धावसंख्या 41 41 अजून 19 धावांची आवश्यकता. 19 रन टू रिक्वायर्ड. 2 बॉल टू गो. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 मध्ये आता 19. दोन्ही बाजूला समसम संधी. इक्वल टू द मॅच ऑफ द बोथ ऑफ टीम. 8 चेंडू 19 धावा. बॅकफुट वर जाताना हुक केले फक्त सिंगल. आता 7 मध्ये 18. मॅच कुठे होती या ओव्हर मध्ये मॅचचा कायापालट केलाय बदल झाला. फक्त सिंगल. 7 मध्ये 18. 7 चेंडू 18 धावा. समोर आहे अनुपच्या नौका गोलंदाज नवदुती गोलंदाज प्रणव. राईट अप राऊंड द विकेट. चांगला चेंडू अतिशय दर्जादार चेंडू फक्त सिंगल मिळते. ओव्हरची झाली समाप्ती. आता समीकरण जिंकण्यासाठी समोर आहे 6 चेंडू 17 जय गजानन कुक्षेच्या 6 गेंदे 17 रन. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. आता कोण असेल आता खरी कसोटी आणखीन एक. मास्टर माइंड द ऑप्शन ऑफ द मास्टर माइंड एक्सप्रेस मॅन बॉलर. बघूया कोणाकडून मात्र सोपवतोय. गुड्डू विजयाने सुरुवात करतोय पहिल्या मॅच मध्ये. ॲज कॅप्टन म्हणून काय भूमिका असेल. विजयाने का पराजितने सुरुवात होते त्याच्या नावे लागतोय का हा विजय का हार. यासाठी 6 मध्ये 17 आणि सिंग इज किंग ज्याने खऱ्या अर्थाने मॅचला बनवलं. 4 षटकार 1 चौकार बॅटमधून आला आकाश सिंगच्या तो स्ट्राईक वरती. 6 गेंदे 17 रन. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अतिशय दर्जेदार पावसाळी रबर खेळ भव्य दिव्य स्पर्धा. कालपासून स्पर्धेला सुरुवात. गावदेवी ऐरोली इथं फर्स्ट टीम वेंट इन द बेस्ट 3. सर्वोत्तम 3 मध्ये काल गावदेवी ऐरोलीने आपली जागा निश्चित फिक्स केलेली आहे. अ गटामधून क गट खेळला जातोय. एक ब गटामध्ये दुसरा राऊंड मॅच अजून शिल्लक आहे. कालची ती अंधाराच्या अभावामुळे
अंधाराच्या मुले मग ती आम्ही पोस्टपोन केली होती. ग्रेट बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग, अपसाइड ऑफ स्टंप, कनेक्ट बॉल. हे अपेक्षित आहे संपूर्ण श्रीकृष्ण देव टीमला. लाजवाब बॉलिंग, बॉलिंग मारोवर यश जाधव. 5 चेंडू आता 17, 5 चेंडू 17, 17 खतरा बरोबर 17 लक्की नंबर. बऱ्याच खेळाडूंना ओ सोडून दिला लेग टाइमला, डाऊन द लेग साइड. पंचाने हिरलं, पाहिलं, इशारा केला, वाईट बॉलचा खराब चेंडू, एक्स्ट्रा धाव. समीकरणच्याकडे बदलतात. एक धावाने आता 5 मध्ये 16, 5 मध्ये 16. डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कबा. कडक स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक बा. किंग इज किंग, बल्ले बल्ले, और द एक्स्ट्रा कबा लॉइड इज लॉन्ग ऑफ रन. लाजवाब फटका. आता 4 मध्ये फक्त 10, 50 बनल्या. 4 मध्ये 10. ऑफ द ऑन द अप, रायझिंग स्ट्रोक. उचललेला फटका, प्रतीक्षा केली. दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट स्ट्रोक. खूप कठीण फटका, सहज कधीने खेळला आणि ठुकून दिला षटकार. आता 4 मध्ये 10. व्हेरी क्लोज मॅच. यश जाधव बॉलिंग, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू कडक. पाण्याच्या सरीचा पुरेपूर फायदा. इथे थोड्याशा सावकाश गतीने गती ओळखली. थांबला आणि फेकून दिला. 4 मध्ये 10. मॅच बनली. लेफ्ट हँड राऊंड ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. ओ इज अनदर वाईट. 4 चेंडू आणि 9 धावा. मॅच कुठे होती? आजचा सर्वोत्तम स्कोर एकदम जेवण लावून ठेवलाय विजयाच्या. जय गजानन भूषण. अजूनही संधी आहे. 1-2 डॉट गेलं ना आता प्रेशर वाढेल. परंतु आकाश सिंग सेट ऑन द फायर. सेट झाला बॅट्समॅन, सेटल बॅट्समॅन. चांगला फटका, टप्पा सरळ हातामध्ये. सिंगल घेण्यासाठी नकार दिला. स्वतः अनूपने मतच ही जबाबदारी त्याच्यावर टाकली आहे. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग द लॉंग ऑन. अतिशय चांगल्या शत्रूच्या पाया बोलते डीप लॉंग ऑनच्या ठिकाणी. सिंगल मात्र घेत नाही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 9, 3 मध्ये 9. व्हॉट अ मॅच. श्रीकृष्ण दिवा का जय गजानन कुशल. व्हॉट अ प्रेशर मॅच. इश कमजिंग बॉल, लेफ्ट हँड. ग्रेट बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग, परफेक्टली वाईड यॉर्क, परफेक्टली डिलिव्हरी. बॅटची कडा, सिंगल. 2 मध्ये 8. व्हॉट अ मॅच. लफडा चषक 2024, 2 मध्ये 8 कंपल्सरी टार्गेट. वन डे आहे का नाही? नाहीये. म्हणजे 2 मध्ये 9, 2 मध्ये 9. सिंगल नाही, कारण घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल गेली नाहीये असा इशारा अंपायरचा आमच्या परे येताना. आता 2 मध्ये 9. पावसाला झाले सर. व्हॉट अ लवली कमबॅक बाय यश. 2 मध्ये 9. हा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट. आणि इथे डाऊन द बॉल, कॉटन बॉलची संधी. झेल सुटलाय परंतु मॅच ऑन केली. काय कमबॅक आहे यार. सुपर डुपर बॉलिंग. आता 1 मध्ये 8. जी चूक केली होती काल सिद्धूने 1 चेंडूचा, ती चूक मात्र करणार नाही. का त्याचा कट्टर सपोर्टर मैदानामधून बरेचसे सूत्र हलवताना प्रकाश. वेल व्हॉट अ मॅच यार. हा अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हटलं जातं क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. मॅच कुठे होती? मॅच आणली 1 चेंडू आणि 8 धावा. अनूप पाय समोर आणि त्याला गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय यश जाधव. 1 चेंडू 8. ग्रेट बॉलिंग यार, ऍब्सोल्युटली मॅग्निफिसेंट पेस ऑफ बॉलिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स श्रीकृष्ण देवा. हार्ड लक, बॅड लक, होल टीम. जय गजानन कुक्षेत. काय हेलकावे खाली यार, अप अँड डाऊन मॅच मध्ये मात्र पाहिले. चला नेक्स्ट मॅच. विजेता दोन्ही संघ. नुकतीच मॅच जिंकलेला श्रीकृष्ण दिवाचा कॅप्टन शिवम पांडे. गुड्डू आणि त्याच्या विरुद्धामध्ये टीम असेल दिविशा एलोनी. नजीकचे दोन्ही टीम. नजीकच्या टीम मध्ये रंगवण्यासाठी एक बेहतरीन काल नाव दिलं बाबू साने. एक कॉमेंटेटरला सलमान खान. विघ्नेश आइए आगे का खुद ही का अखो काल सुनाने के लिए विघ्नेश जी मडवी फ्रॉम घनसोली.
थँक्यू व्हेरी मच संतोष म्हात्रे सँडी सर. खूप चांगला खेळ, जय गजानन कुकशेट टीमने चांगला खेळ केला आणि श्रीकृष्ण दिवाने फायनली तो सामना जिंकलाय. चला टॉससाठी जाऊया. दिविशा 11 ऐरोली वर्सेस श्रीकृष्ण दिवा, हे दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. राजेंद्र रनावरे आमच्यासोबत जॉईन झालेत आणि कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन. 3 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. टॉस झालाय आणि कॉल आलाय, तो म्हणजेच श्रीकृष्ण दिवा टीमने टॉस जिंकलाय. लगेचच त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव मित्रमंडळ आयोजित लफडा चषक 2024 या पावसाळी स्पर्धेचा हे दमदार आयोजन आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस, मेगा संडे. सकाळपासून पावसाने खूप चांगली बॅटिंग केली, पण आज चित्तथरारक मॅचेस पाहायला मिळाले. मागची मॅच देखील अगदी नेल बॅटिंग मॅच पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. श्रीकृष्ण दिवा वर्सेस दिविशा 11 ऐरोली. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय श्रीकृष्ण दिवा टीमने, तर दिविशा 11 ऐरोली टीम फिल्डिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. त्यानंतर प्रियदर्शनी बेलापूर, एकविरा बेलापूर वर्सेस सामना आपण पाहणार आहोत रिद्धी सिद्धी कोपरी. या टीमने देखील लगेचच रेडी राहायचं आहे. रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस एकविरा बेलापूर असा सामना असेल. 3 ओव्हर